अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख आपल्या सोबत आहेत। त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाला। ते रुग्णालयामध्ये दाखल झाले होते प्रचाराच्या मध्येच आणि त्यांच्यावर अनेक आरोप सुद्धा झालेले आहे। ते आपल्या सोबत आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळाला। सर, काय सांगाल? पहिलं तर सांगा तुमची तब्येत कशी आहे हे आता, आणि आता पुढचं प्लॅनिंग तुमचं काय? नमस्कार. मी हर्षजित देशमुख, अमरावती विधान परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे माझी उमेदवारी आहे आणि आजही माझी तब्येत काही ठीक नाही आहे। काल मी डॉक्टर्सकडनं जबरदस्तीने त्यांना रिक्वेस्ट करून डिस्चार्ज मागितला, कारण मागील 5 दिवसापासून मी दवाखान्यात ॲडमिट होतो। त्याच्यात माझं एन्जिओग्राफी आणि हे सगळे प्रकार झाले। त्याच्यात मेजर अस्वस्थतेचं कारण निघालं की मला 2 किडनी स्टोन आहे, एक 11 mm आणि एक 6 mm। तर त्याच्यामुळं ती मला कंटिन्युअस वॉमिटिंग आणि अस्वस्थता आणि थोडंही हललं तरी एकदम म्हणजे पॅनिक कंडिशन होऊन जाते माझी। त्याच्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशनचं सजेस्ट केलं, पण आता अशा परिस्थितीत आरोप प्रत्यारोप होत असताना मला ते योग्य वाटलं नाही। मी त्यांना रिक्वेस्ट केली की कमीत कमी मला एक 4-5 दिवस द्या, त्याच्यानंतर तुम्ही ऑपरेट करा। आणि काल मी रात्री त्यांच्याकडनं डिस्चार्ज घेतला हॉस्पिटलकडनं आणि त्यांनी सांगितलं मग कमीत कमी तुम्ही 8 दिवस पूर्ण जोपर्यंत ऑपरेशन आपण करत नाही कंप्लीट रेस्ट करा। तर त्या रेस्टसाठी मी आता घरी आहे। पण मी एक सांगू इच्छितो, सगळ्यांना मी निवेदन करतो माझ्या मतदारसंघातल्या मतदारांना की मी जरी घरी असलो तरी सुरुवातीपासून डिजिटल माध्यमाच्या थ्रू माझं कॅम्पेनिंग चालू आहे आणि आता मी जाऊ शकत नसल्यामुळे प्रत्येकाला पर्सनली कॉल करणं चालू केलं आहे। माझे जेवढेही मतदारसंघातले 453 मतदार आहे त्यांना तो आयदर BJPचा असो, काँग्रेसचा असो की अपक्ष असो, स्वाभिमानी पक्षाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, माझ्या वतीने मी माझं फोनवर कॅम्पेनिंग चालू केलं आहे। कारण सध्या परिस्थितीत रेस्ट असल्यामुळे माझ्या परीने तेवढंच मी करू शकतो। म्हणून माझे काही लोक मतदारसंघात फिरून कॅम्पेनिंग चालू करत आहे आणि मी स्वतः प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोनवर कॉल करून त्यांना माझ्या उमेदवारीची आणि मला मत देण्यासाठी एक विनंती करत आहे। आणि माझी तब्येत अशा परिस्थितीत आता ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहे, याला मी काही करू शकत नाही। अचानक हे सगळं घडल्यामुळे बरेच आरोप प्रत्यारोप झाले, पण असं काहीही नाही। आणि माझे वरिष्ठही माझ्यासोबत आहे। ज्या परीने मी त्यांना पण आता विनंती करणार आहे की माझ्यातर्फे त्यांच्या मतदारसंघातल्या त्यांच्या ओळखीतल्या सगळ्या लोकांना माझ्यातर्फे आवाहन करावे, ही कळकळीची विनंती मी माझ्या वरिष्ठांना पण करतो। कारण मी निवडणूक रिंगणात अजूनही आहे। तब्येतीच्या कारणामुळे हे माझे 6-7 दिवस वाया गेले आहे, पण मी आता याला काही करू शकत नाही, हे माझ्या हाती नाही आहे। आणि हे अचानक उद्भवल्यामुळे मी माझ्या वरिष्ठांना पण विनंती करू इच्छितो की त्यांनी कृपया मला मदत करावी आणि मतदारसंघातल्या इन्फ्लुएन्शियल मतदारांना माझ्या परीने आवाहन करावे। माझ्या परीने मी इथून घरून बसून सगळ्यांना फोन करतो, सगळ्यांना व्हिडिओ कॉल करायचा प्रयत्न करतो। जी माझी परिस्थिती आहे ती मी सर्व समक्ष आता ठेवत आहे आणि कोणताही आरोप प्रत्यारोप मला करायचा नाही आहे। कृपया मला मत देण्याची मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। तुमच्यावर तुमच्याच काँग्रेस पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आरोप केले होते की कोट्यावधी रुपया संदर्भातले आरोप झालेले होते। तर आता आणि वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी बैठका झाल्या एकंदर। नाही, आता आरोप प्रत्यारोपाच्या गोष्टी संपल्या आहे, त्या बाबतीत काही मला बोलणं नाही आणि त्या पण काही बोलत नाही आहे। कदाचित रागाच्या भरात मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो हे त्यांना माहीत नव्हतं। त्यांना वाटलं मी मुद्दामूनच प्रचार करत नाही, रागाच्या भरात काही बोलून गेल्या असेल, तर त्याला मी काही करू शकत नाही। कारण अशा प्रकारची कोणतीही घटना कोणत्याही गोष्टी घडलेल्या नाही, हे मी ऑलरेडी त्यांनी आरोप केल्यावर क्लिअर केलेले आहे। तुमच्याच लोकांच्या माध्यमातून त्याला मी उत्तर दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी पण अशा प्रकारचं कोणतं वक्तव्य केलेलं नाही आहे। तर आता तुम्ही म्हणजे मतदारसंघात तर जाणार नाही आहे प्रचाराला, डिजिटल माध्यमातून प्रत्येकासोबत संवाद साधण्याचा कशा प्रकारे प्रयत्न? बघा, माझं व्हॉट्सअप फ्लायर प्रत्येक मतदाराच्या नंबरवर रोज जाणार आहे, जात आहे, ऑलरेडी जाणार नाही जात आहे। माझं एक व्हॉईस कॉल रेकॉर्डिंग आहे 25 सेकंदाचं,
ज्याच्यात मी त्यांना मत देण्याबद्दल आवाहन केलं आहे, ते पण ऑलरेडी चालू आहे माझं 10 दिवसापासून आणि ते कंटिन्यू राहील. त्याच्या व्यतिरिक्त आता माझे काही लोक कार्यकर्ते जे आहे ते इंडिव्हिज्युअल जिथे जिथे शक्य आहे त्या त्या गावात जाऊन त्या मतदारसंघातल्या मतदारांना जाऊन भेटतील माझ्यातर्फे आणि मी स्वतः घरून प्रत्येक मतदाराला मी कॉल तर करू शकतो घरून बसून आरामात. तर मी त्यांना रेस्ट जरी असली तरी कॉल करायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी इंडिव्हिज्युअल प्रत्येक मतदाराला त्याच्या फोन नंबरवर कॉल करून त्यांना मला मदत करण्याचे आवाहन करणार आहे. तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी या संदर्भामध्ये काही बोलणं झालं आहे? त्यांच्याशी ते पण याच बाबतीत सांगत आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहेच की मी घरून डिजिटलच्या माध्यमातून आणि आज मी त्यांच्याशी मे बी कॉन्फरन्स कॉलमध्ये सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा तुम्ही अशा प्रकारची माझी आता जी सिस्टीम मी राबवणार आहे त्याला तुम्ही सहकार्य करावे. या सगळ्या काळामध्ये, या 2-4 दिवसाच्या काळामध्ये जे सगळं वातावरण निर्मिती झाली किंवा कुठेतरी मतभेद झाले किंवा आणखी काही त्यामध्ये आलं, ते कसं दूर होणार? ऑलरेडी आता त्याच्यावर कोणी काही वक्तव्य करत नाही, बोलत नाही आहे. ज्या गोष्टी आता वरच्या पातळीवर आहे त्या वरच्या पातळीवर ते सक्षम आहे त्या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी. आणि माझ्या परीने मी हे एवढं निवेदन सगळ्यांना करू इच्छितो की मी अजूनही रिंगणात आहे. काँग्रेस वरिष्ठ पातळीवर सगळ्या नेत्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथपर्यंत आणलं, मला तिकीट दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. पण नॅचरली या सगळ्या तब्येतीच्या घटना घडल्यामुळे हे माझ्या हाती नव्हतं. त्याच्यामुळे काही गैरसमज जर झाले तर ते पण आता दूर होत आहे आणि वरिष्ठांनी अजूनही वंचितला पूर्णपणे पाठिंबा दिलेला नाही आहे. हे तुम्ही पेपर न्यूजमधून तुम्हाला पण कळलं असेलच, कारण काँग्रेसचा उमेदवार असताना ते ह्या गोष्टी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा अजूनही मला आहे आणि आता आज सगळ्यांशी मी फोनवर बोलून त्यांना मदतीचं आवाहन करणार आहे. काही प्रमाणात पाठिंबा, जो शब्द तुम्ही वापरला, म्हणजे काही प्रमाणात लोकांना पाठिंबा दिलेला आहे वंचितला असं म्हणायचं? नाही, तसंच चालू होतं ना घटनाक्रम. तसा घटनाक्रम पेपर न्यूजमध्येच मी ऐकत होतो ना की वंचितला पाठिंबा देणार नाही देणार, पण प्रत्येक गोष्टी पुढे प्रश्नचिन्ह होतं ना. हां. तुम्ही मैदानात आहे म्हणजे अजून? हो, मी मैदानात आहे, अजूनही मी मैदानात आहे. आणि शक्यतो माझे जे एवढे कार्यकर्ते आहे जवळचे ते जाऊन पर्सनली त्यांना भेटायचा प्रयत्न करणार आहे, भेटणार आहे, इनफॅक्ट भेटणारच आहे. आणि मी घरून पूर्णपणे प्रत्येकाला कॉल करून मदतीचे आवाहन करणार आहे, कारण तब्येतीच्या कारणामुळे जे आज माझ्या हाती आहे तेवढ्या गोष्टी मी करू शकतो. विजयाची खात्री? विजयाची खात्री आज आता 18 तारखेला मतदान होईल आणि 22 तारखेला हे सगळं उघड होईल. आज या गोष्टी विश्वासपूर्ण आहे, बाकी सगळ्या गोष्टी 22 तारखेला क्लिअर होतील. नक्कीच. हे होते काँग्रेसचे उमेदवार अमरावतीचे. त्यांनी स्पष्ट केलं की मी आजाराच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये होतो, मात्र मी प्रत्यक्ष प्रचारात उतरू शकलो नाही, तरी डिजिटल माध्यमातून प्रचार करणार आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात मी अजूनही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.